मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे द एंटिटी. लेखक आशिष वनकर. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. ढगांचा गडगडाट झाला आणि जोरात वीज कडाडली. ढगांचा मोठ्याने होणारा आवाज आणि लख्ख चमकणारी वीज काळजात धडकी भरवणारी होती. छोटी कॅथरीन आपला जीव मुठीत घेऊन 6 मजली उंच इमारतीच्या टेरेसवरील कठड्यावर उभी होती. ती तिथे कधी आणि कशी पोहोचली तिला कळलेच नाही. कोसळणारी प्रत्येक वीज इमारतीची पॅरापीट वॉल तोडून हळूहळू तिच्याकडे येत होती. ती कठड्यावरून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होती, पण ती जेव्हा केव्हा खाली उतरण्यासाठी आपला पाय खाली ठेवण्याचा प्रयत्न करत असे तसा टेरेसच्या जमिनीला भेगा पडून तेवढा भाग तुटून पडत होता. त्यामुळे कठड्यावरून खाली उतरण्याची तिची हिंमत होत नव्हती. किंबहुना एखादी अदृश्य शक्ती तिला खाली उतरू देत नव्हती. कॅथरीन पार घाबरून गेली होती व जीवाच्या आकंताने किंचाळत होती. तेवढ्यात तिचे बाबा टेरेसवर पोहोचले. आपल्या पोरीचा जीव संकटात सापडलेला पाहून ते पार हादरून गेले, पण त्यांनी हिंमत सोडली नाही. पुढे ते म्हणाले, घाबरू नको बेटा, आलोच मी. कॅथरीनला वाचवायला त्यांनी जसे एक पाऊल पुढे टाकले तशी जोरात वीज कडाडून त्यांच्या समोर येऊन पडली. त्यामुळे त्यांच्या समोरील असलेल्या टेरेस फ्लोरिंगला एक मोठी भेग पडली. त्यावर जर त्यांनी पाय ठेवला असता तो भाग कोसळण्याची शक्यता होती. इमारतीचा कठडाही आता कमकुवत झाला होता आणि कोणत्याही क्षणी तुटू शकणार होता. कॅथरीन येणाऱ्या मृत्यूकडे असहाय्य होऊन पाहत होती. पुन्हा एकदा मोठ्याने वीज कडाडली आणि रोहन, यार किती वेळ झाला आपण ह्याच रस्त्याने पुढे जातोय. मला तर वाटतं आपण कदाचित रस्ता विसरलोय आणि इथे तर फोनमध्ये नेटवर्क सुद्धा दाखवत नाहीये. मानव कारच्या खिडकीतून आपला हात बाहेर काढत फोनमध्ये नेटवर्क शोधत म्हणाला. तेव्हा मागे बसलेली ओवी सुद्धा मानवशी सहमत होत म्हणाली, मलाही तेच वाटतं, आपण कदाचित चुकीच्या मार्गाने आलोय. तिच्यासोबत मागे बसलेले सचिन आणि श्रुती दोघी हेच बोलत होते. श्रुती बाहेर डोकावत म्हणाली, इथे तर कोणीच दिसत नाहीये, जेणेकरून आपण त्याला रस्ता तर विचारला असता. पण रोहन मात्र बिंदासपणे कार चालवत होता. त्याचे इतरांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. रोहनकडे पाहत मानव म्हणाला, समोर काही माणसं दिसत आहेत रोहन, मला वाटतं आपण त्यांनाच विचारूया. ए मानव, तू काय मला सांगतोय? मला सगळं माहित आहे. हा रस्ता एक शॉर्टकट आहे आणि तुम्ही काळजी करू नका. संध्याकाळ व्हायच्या आत आपण हॉटेलवर असू. मोठ्या आविर्भावात रोहन बोलत होता. काय माहित शॉर्टकट आहे की लॉंग कट? सचिन थोड्याशा नाराजीच्या स्वरात हळूच पुटपुटला. रोहन, मानव, ओवी, श्रुती आणि सचिन पाचही इंजिनिअरिंग कॉलेजचे मित्र रोहनच्या कारने सुट्टी एन्जॉय करायला गोव्याला निघाले होते. थोड्या वेळाने ते मुख्य मार्गावर आले. आसपासची लोक आणि रहदारी पाहून सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. काही वेळाने ते सगळे हॉटेलवर पोहोचले. हॉटेलमध्ये त्या सर्वांची आधीच बुकिंग झालेली होती. रोहन ओवीच्या हातात हॉटेल रूमची की देत म्हणाला, ओवी, श्रुती, हे तुमच्या रूमचे की कार्ड आहे. तुमचे रूम या बाजूला आहे. आता फ्रेश होऊन आराम करा आणि उद्या सकाळी 9 वाजता तयार राहा. सकाळी 9 वाजता सगळे तयार होऊन हॉटेलच्या लॉबीमध्ये बसले होते, पण रोहन मात्र अजून आला नव्हता. ते चौघी रोहनची वाट पाहत होते. सचिन घड्याळ बघत म्हणाला, 9 तर केव्हाच वाजून गेले. कुठे राहिला यार हा रोहन? आपल्याला 9 वाजता यायला सांगून तो स्वतःची ते वेळेवर उपस्थित नाहीये. थांब, मी त्याला फोन लावून पाहतो. असे म्हणून मानव आपल्या खिशातून आपला मोबाईल काढत होता. तेवढ्यात रोहन तिथे आला. त्याला पाहून सचिन म्हणाला, हे बघा आले साहेब. काय रे, आम्हाला इथे ताटकळत ठेवून तू कुठे गेला होतास? किती वेळ झालं वाट पाहतोय तुझी आम्ही. आपली बाजू मांडत रोहन सॉरी म्हणाला. सॉरी गाईज, एक महत्वाचा फोन अटेंड करत होतो म्हणून थोडा उशीर झाला. त्यावर मानव म्हणाला, अरे यार, आपण इथे सुट्टी एन्जॉय करायला आलोय आणि इथे तू कसले काम घेऊन बसलाय? त्यावर सारवासारव करत रोहन म्हणाला, अरे महत्वाचा होता म्हणून घेतला आणि आता इथे फुकट चर्चा कोण करते? आता नाही का उशीर होत? चला आता.
मग ते सगळे गाडीमध्ये बसून निघाले. गोव्यातील बीच, प्रसिद्ध चर्च, किल्ले, गड अशा विविध प्रसिद्ध स्थळाला भेट देत जात होते. कारमध्ये बसले असताना उगाच रिअर व्ह्यू मिरर सेट करण्याच्या बहाण्याने रोहन ओवीला बघायचा. इकडे मानव सुद्धा चोरून किंवा कोणत्या न कोणत्या बहाण्याने ओवीला बघण्याचा प्रयत्न करत होता. ओवी दिसायला सुंदर, गोरीपान आणि नाजूक, काळेभोर केस तिच्या कमरेपर्यंत यायचे, मोठे टकोरे डोळे, कमनीय बांधा आणि हसताना गालावर पडणारी खळी तिच्या सुंदर चेहऱ्याला अगदी शोभून दिसत असे. स्वभावाने शांत अशी ओवी क्वचितच हसत असे. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक गंभीर भाव असत. ती फार कमी बोलत असे. दुसऱ्यांजवळ स्वतःला व्यक्त करणे तिला जमत नव्हते. ती कदाचित एखाद्या दडपणाखाली होती. ओवी आणि श्रुती बीचवर फिरत होते. ते मानवने पाहिले. आपल्या मनाशी काही ठरवून तो ओवीजवळ आला. तो तिला काही विचारणार तेवढ्या तिथे रोहन आला आणि त्याने ओवीला विचारले, ओवी, आपण बोट रायडिंगला जाऊया? ओवीने मानवकडे पाहिले. तिला रोहन सोबत जाण्याची इच्छा नव्हती. ती काय बोलणार? तोच रोहनने तिचा हात पकडून तिला बोट रायडिंगला चालण्याचा आग्रह केला. मानव निराश होऊन पाहत होता. तिथून जाताना ओवीने मानवकडे एक कटाक्ष टाकला आणि तीही काही शहानिच्छेनेच रोहन सोबत गेली. सचिनने ते नोटीस केले होते. कदाचित ओवी सुद्धा रोहनला पसंत करत असणार. मीच त्यांच्या मधात येतोय, मानव स्वतःशीच पुटपुटला. तेवढ्यात सचिन तिथे आला. त्याने मानवच्या मनातील भावना ओळखल्या होत्या. तो मानवच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, तू जसा विचार करतोय तसे काही नाही. ओवीचे बाबा आणि रोहनचे बाबा दोघेही मित्र होते. तुला तर माहीतच आहे की काही वर्षापूर्वी ओवीचे बाबा गेले. त्यामुळे ओवीच्या घरची परिस्थिती बेताचीच होती आणि मग रोहनच्या बाबांनी त्यांना आधार दिला. ओवी आणि तिच्या आईवर त्यांचे उपकार आहेत, पण रोहनच्या बाबांनी उपकाराच्या भावनेने त्यांना कधीच मदत केली नाही, तर त्यांनी ते त्यांचे कर्तव्य समजले. पण रोहन, त्याला कोण समजावणार? तो ओवीला फक्त स्वतःची प्रॉपर्टी समजून तिच्यावर आपला हक्क मानतो आणि ओवी सुद्धा रोहनच्या बाबांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेली असल्यामुळे काहीच बोलू शकत नाही. संध्याकाळ होत आली होती. ते सगळे कारमध्ये बसून हॉटेलकडे निघत होते. तेवढ्यात रोहनला कोणाचा तरी फोन आला. रोहनचे फोनवर बोलणे झाल्यावर तो सगळ्यांना म्हणाला, लिसन गाईज, मला आता रात्री होणाऱ्या एका कार्निवल पार्टीबद्दल माहीत झाले आहे. इथून जवळच आहे, आपण जाऊया तिथे. सचिन आणि श्रुती एक्साइटेड होत म्हणाले, हो जाऊया आपण. त्यावर ओवी म्हणाली, पण ही पार्टी रात्रभर चालणार, त्यामुळे आपल्याला यायला उशीर होईल आणि उद्या सकाळी आपल्याला परत निघायचं आहे, लक्षात आहे ना? त्यावर रोहन तिला समजावत म्हणाला, लक्षात आहे माझ्या, येऊ आपण वेळेच्या आधी, कारण इथे नाही गेले तर तुम्ही गोव्याला येऊन काहीच नाही केले असे म्हणतात. शेवटी हो नाही करत सगळ्यांनी तिथे जाण्यासाठी सहमती दर्शवली आणि ते त्या कार्निवलमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले. कार्निवलमध्ये बघण्यासारखे बरेच काही होते. दूरवरून लोक तिथे आले होते. म्युझिक, डान्स, गेम्स आणि खाण्यापिण्याच्या पदार्थाचे अनेक स्टॉल तिथे होते. तिथे फिरत असताना एका जागी सचिनला एका विदूषकाचा ड्रेस आणि मेकअप केलेल्या एका व्यक्तीने गंमत म्हणून हसविण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पाहून सचिन अधिकच दचकला आणि तो घाबरून रोहनच्या मागे लपला. तेव्हा रोहन सचिनची खिली उडवत त्याला म्हणाला, अरे इतकं काय घाबरतोय? तो फक्त एक विदूषक आहे, कोणी भूत वगैरे नाही. विदूषक हे गमतीसाठी असतात. त्यावर सचिन म्हणाला, मला तर हे विदूषक कधीच गमतीशीर वाटले नाही. मला नेहमीच त्यांना पाहून भीती वाटत असते. किती भीतीदायक मेकअप असतो त्यांचा. अरे कशाला घाबरतोस? तेही आपल्यासारखे आहे, काय भूत वगैरे नाही. चल आता. मानव त्याला धीर देत म्हणाला. असे बोलत ते तिथून निघाले. विविध ठिकाणी फिरून झाल्यावर शेवटी जेव्हा ते परत निघण्याच्या तयारीत होते तेव्हा त्यांना तिथे अंधाऱ्या बाजूला एक छोटासा टेंट दिसला. तो टेंट एका टॅरो कार्ड रीडिंग करणाऱ्या महिलेचा होता. सचिन आणि श्रुती यांना तिथे जाण्याची इच्छा झाली. सचिन म्हणाला, ते बघा, तिथे टॅरो कार्ड रीडिंग केले जाते. चला आपण सगळे जाऊन बघूया तरी नक्की काय आहे ते. टॅरो कार्ड रीडिंग हे काय असतं? ओवी म्हणाली. तेव्हा मानव तिला समजावून सांगत म्हणाला, टॅरो कार्ड रीडिंग म्हणजे एक प्रकारे निवडलेल्या कार्डवरून भविष्य वर्तविणे असते. प्रत्येक टॅरो कार्डवर काही चित्र असतात. टॅरो कार्ड रीडर आपल्याला रॅन्डम पद्धतीने कोणतेही 3 कार्ड निवडायला सांगतो आणि निवडलेल्या कार्डमध्ये जे चित्र असेल त्यावरून तो आपले भविष्य सांगतो. ते ऐकून रोहन म्हणाला, हे तर फार कूल दिसतंय, चला जाऊया तिथे. असे म्हणत ते सगळे तिथे गेले. त्यांनी त्या टेंटमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना तिथे
अनेक अँटिक पद्धतीच्या आणि बनावटीच्या वस्तू दिसल्या, ज्या तिथे असणाऱ्या रॅकवर अगदी छान पद्धतीने सजवून ठेवलेल्या होत्या. त्या रॅकवर शेवटी एका बाजूला एक अँटिक, छोटा पण अतिशय सुंदर नक्षीकाम केलेला वुडन बॉक्स ठेवलेला होता. पाहता क्षणीच तो रोहनच्या मनात भरला. समोर एक वयस्कर बाई बसलेली होती. काळ्या रंगाचा ड्रेस आणि त्याच रंगाचे नेल पेंट आणि गळ्यात कसली तरी काळ्या रंगाची माळ असा तिचा वेश होता, जो तिच्या व्यवसायाला अगदी शोभत होता. तिने त्यांना बसायला सांगितले. तिथे एका पिंजऱ्यात एक पांढरा उंदीर ठेवलेला होता. त्याला पाहून श्रुती जरा दचकली. ओवीने हळू आवाजात श्रुतीला विचारले, काय ग, काय झालं? श्रुती म्हणाली, तो उंदीर बघ, मला ना उंदराची फार भीती वाटते. कपडे तर जाऊ दे, माणसाचे मांस पण कुरतडून टाकेल, इतके भयंकर दात असतात ह्यांचे. ती बाई काय बोलणार त्याच्या आधी रोहन म्हणाला, त्या रॅकवर ठेवलेल्या वस्तूमधून एक अँटिक बॉक्स मला आवडला, तो तुम्ही कितीला द्याल? तेव्हा ती गंभीर आवाजात म्हणाली, इथली एकही वस्तू विक्रीसाठी नाही. रोहनने तिला दुप्पट पैसे वापर केले, परंतु त्या बाईने त्याला स्पष्ट नकार दिला. मग प्रत्येकाने टॅरो कार्ड रिडिंगने आपले भविष्य जाणून घेतले. प्रत्येकाचे टॅरो कार्ड रिडिंग करताना त्या बाईला त्यांच्या भविष्यात काहीतरी संकट येणार आहे असे दिसले, परंतु ही मुले घाबरून जातील यासाठी तिने त्यांना त्याची काही चाहूल लागू दिली नाही. तिने त्यांना फक्त सावध राहण्याचा सल्ला दिला. प्रत्येकाला तिचे असे बोलणे विचित्र वाटले. त्यानंतर ते सगळे तिथून बाहेर पडले व दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या घरी परतत असताना रस्त्यात एका जागेवर ते चहा नाश्त्यासाठी एका रेस्टॉरंटवर थांबले असता मानवला कारच्या डिकीत तोच अँटिक वुडन बॉक्स दिसला. मानवने तो बॉक्स आपल्या हातात घेतला आणि बाकीचे चौघे जिथे बसले होते तिथे घेऊन आला. मानव सगळ्यांना तो बॉक्स दाखवत म्हणाला, हा बॉक्स आठवतोय, आपण त्या टॅरो कार्ड रिडिंग करणाऱ्या महिलेच्या टेंटमध्ये बघितला होता. हा आपल्या इथे कसा आला? कोणी आणला? सगळे एकमेकांकडे पाहत होते. रोहन म्हणाला, मीच तिच्या नकळे तिथून तो बॉक्स उचलला. काय? पण का? आणि तेही त्यांना न विचारता? ओवी म्हणाली. त्यावर रोहन म्हणाला, अरे एकतर मी तिला बॉक्स विकत घेण्याबद्दल विचारले, वरून दुप्पट पैसेही देण्यास तयार होतो, तरीही तिने माझी ऑफर धुडकावून लावली. मला राग आला म्हणून मी तो उचलला आणि तसाही तो अँटिक बॉक्स मला अतिशय आवडला होता. मला जे हवे ते मी मिळवतोच, मला कोणी नाही म्हणू शकत नाही. हे तू ठीक केले नाही रोहन, तू असे करायला नको होते. त्या बॉक्समध्ये काहीतरी अशी गोष्ट असणार ज्यामुळे ती आपल्याला विकण्यास समर्थ नव्हती, श्रुती नाराजीच्या स्वरात म्हणाली. त्यावर बेफिक्रीने रोहन म्हणाला, अरे अशा डिझायनर आणि अँटिक बॉक्सची किंमत मार्केटमध्ये लाखाने असते, म्हणून तिला विकायचे नसणार. काळजी करू नका, आता बॉक्स माझ्या घराच्या शोकेसची शोभा वाढवणार. असे म्हणत त्याने तो बॉक्स उघडण्याचा प्रयत्न केला, पण एवढ्या सहजासहजी तो बॉक्स उघडत नव्हता. म्हणून मग त्याने जोर लावून तो बॉक्स उघडला. जसा रोहनने बॉक्स उघडला तशी त्या रेस्टॉरंटची लाईट गेली आणि सर्वत्र अंधार पसरला. अचानक लाईट गेल्याने सगळेजण गडबडले. त्याने आपापल्या मोबाईलचे टॉर्च ऑन केले. रोहनने मोबाईलच्या टॉर्चने त्या बॉक्समध्ये पाहिले असता तो रिकामा दिसत होता. रोहन निराश होत म्हणाला, अरे चा, बॉक्स तर रिकामा दिसत आहे. मला तर वाटले यात काहीतरी असणार, आणि तसाही तो जड वाटत होता, पण यामध्ये तर काहीच नाही. तेवढ्यात रेस्टॉरंटची लाईट आली आणि सर्वांनी त्या बॉक्समध्ये पाहिले तर त्यांनाही तो बॉक्स रिकामा दिसला. सगळेजण एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. त्या बॉक्सकडे बघत मानव म्हणाला, नक्की या बॉक्समध्ये काहीतरी गूढ होते जे आता मुक्त झालेले आहेत. मला काही ठीक नाही वाटत आहे. रोहनने तो बॉक्स बंद केला आणि सगळे गाडीमध्ये येऊन बसले आणि त्यांनी परतीची वाट धरली. त्या सगळ्यांना घरी पोहोचायला रात्र झाली होती. सगळ्यांना आपापल्या घरी सोडून रोहन सुद्धा स्वतःच्या घरी गेला. दिवसभर फिरून आणि ड्रायव्हिंग करून थकलेला असल्याने रोहन बेडवर पडताच झोपी गेला. रात्रीचे 3 वाजले असेल. रोहनच्या खोलीत अचानक गारठा निर्माण झाला आणि तापमान हळूहळू कमी होऊ लागले. त्यामुळे रोहनने त्याच्या बेडवर असलेले ब्लँकेट पांघरून घेतले. काही वेळाने ते ब्लँकेट रोहनच्या शरीरावरून हळूहळू खाली सरकत बेडच्या खाली पडले आणि रोहनला पुन्हा थंडी वाजू लागली. अचानक त्याला त्याच्या छातीवर आणि गळ्यावर दबाव वाढत आहे असे वाटले. त्यामुळे त्याला जाग आली आणि पाहतो तर काय, एक काळी आकृती त्याच्या छाताडावर बसून त्याचा गळा दाबत होती. रोहन त्याचा प्रतिकार करत ताडकन उठला आणि त्याला समजले
की तो स्वप्न पाहत होता. भीतीने त्याला घाम फुटला होता व घसाही कोरडा झाला होता. म्हणून मग तो किचनमध्ये पाणी पिण्यास गेला. पाणी पिऊन परतत असताना त्याला असे जाणवले की कोणीतरी चालत त्याच्या मागे येत आहे. त्याने पटकन मागे वळून बघितले, पण तिथे कोणीच नव्हते. थकलेलो असल्यामुळे मला असे भास होत असावे, अशी त्याने स्वतःची समजूत घातली व पुन्हा तो झोपायला गेला. सकाळ झाली होती आणि 10 वाजले तरी रोहन अजून जागा झाला नाही. म्हणून त्याची आई त्याच्या रूममध्ये त्याला उठवायला आली. खिडकीचे पडदे बाजूला सारत ती म्हणाली, रोहन, 10 वाजून गेले तरी तू अजून झोपूनच आहे. उठ आता, आज तुला तुझ्या बाबासोबत कामासाठी एका साईटवर जायचे होते. त्यांची तयारी झालेली आहे. लवकर तयार होऊन खाली ये, नाहीतर बाबा रागावतील, असे म्हणत आई निघाली. रोहन बेडवरून उठून फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. रोहनचे बाबा शहरातील एक मोठे बांधकाम व्यावसायिक होते आणि रोहन त्यांचा एकुलता एक लाडात वाढलेला मुलगा होता. आणि त्यामुळेच की काय, तो पुरता बिघडलेला होता. जे त्याला हवे असेल ते मिळवण्यासाठी तो काहीही करायला तयार असे. थोड्या वेळाने रोहन तयार होऊन आपल्या बाबासोबत बाहेर गेला. संध्याकाळी सगळे मित्र एका जागी जमले होते. सर्वजण काहीसे आबोल होते. कुणी जास्त बोलत नव्हते. असे वाटत होते की त्यांना कसली तरी चिंता सतावत आहे. आबोला तोडत रोहन म्हणाला, अरे काय झाले तुम्हा सर्वांना? सगळे अगदीच गप्प बसले आहेत. त्यावर श्रुती म्हणाली, काल रात्री गोव्यावरून परतल्यावर रात्री जेव्हा मी झोपून होते तेव्हा मला एक विचित्र स्वप्न पडले. त्यात एक काळी आणि भयंकर आकृती माझा गळा दाबत होती. श्रुतीचे बोलणे ऐकून सगळेजण स्तब्ध झाले. मानव हैराण होत म्हणाला, काय सांगतेस? मलाही रात्री असे सेम स्वप्न पडले. ओवी, सचिन आणि रोहन यांनी याला दुजोरा दिला. ओवी ही हैराण होऊन म्हणाली, आपल्या सर्वांना एकसारखे स्वप्न कसे काय दिसू शकते? त्यावर रोहन म्हणाला, हा एक योगायोग असू शकतो, दुसरे काय? रोहनच्या बोलण्याला असहमत होत मानव म्हणाला, नाही, आपल्या सर्वांना एकसारखे स्वप्न पडले हा केवळ योगायोग नाही, तरी येणाऱ्या एखाद्या संकटाची चाहूल आहे. काहीतरी वाईट होणार आहे असे वाटत आहे. मानवचे बोलणे ऐकून त्या सर्वांच्या चेहऱ्यावर भीतीची लहर निर्माण झाली आणि ते सगळे एकमेकांकडे थंड चेहऱ्याने पाहू लागले. काय होणार हे कुणाला सांगता येत नव्हते, पण नक्की काहीतरी घडणार हे त्यांनी जाणले होते. कधी घडणार हे माहीत नव्हते, पण लवकरच काहीतरी वाईट होणार हे त्यांना कळत होते. त्यानंतर कोणी जास्त काही बोलले नाही. फार काही न बोलता प्रत्येक जण आपापल्या घराकडे निघाले. रात्र झाली होती. श्रुती आपल्या बेडवर पडून मोबाईल पाहत होती. मोबाईल पाहता पाहता तिला झोप लागली. काही वेळाने खोलीत अचानक गारठा वाढायला लागला. तशी श्रुतीने अंगावर चादर पांघरून घेतली. थोड्या वेळाने तिला काहीसे अस्वस्थ वाटू लागले. तिच्या बेडवर तिला कसली तरी हालचाल जाणवली. कुणीतरी चीची आवाज करत बेडवर चालत तिच्या अंगावर येतंय असे तिला वाटले. ती उठून बसली आणि तिने आपली पांघरलेली चादर बाजूला केली आणि समोरचे दृश्य पाहून तिला धक्काच बसला. तिच्या बेडवर आणि अंगावर हजारोंच्या संख्येने मोठाले उंदीर फिरत होते. त्यांचे अणकुचीदार आणि मोठाले दात व लाल निखाऱ्यासारखे डोळे पाहून तिच्या मनात धडकीच भरली. पाहता पाहता त्या उंदरांची संख्या वाढायला लागली आणि बेडवर व तिच्या अंगावर आणि खोलीत उंदीरच उंदीर फिरत होते. ते सामान्य उंदरापेक्षा आकाराने मोठे होते. त्या उंदरांनी तिच्या शरीराला कुरतडायला सुरुवात केली. तशी श्रुती किंचाळायला लागली. तिथे असणारा प्रत्येक उंदीर तिच्या शरीराचे लचके तोडत होता आणि श्रुती जीवाच्या आकंताने ओरडत होती. तिचे ओरडणे ऐकून तिचे आई बाबा तिच्या खोलीकडे धावले, पण दरवाजा आतून बंद असल्याने त्यांना खोलीत येता येत नव्हते. श्रुती बेडवरून उठून दार उघडण्याचा प्रयत्न करत होती, पण खोलीत असलेल्या उंदराच्या मोठ्या संख्येने तिला रोखून ठेवले होते. श्रुती अगदी रक्तबंबाळ होऊन खाली पडली होती. तिच्या शरीरात प्राण उरले नव्हते. ते सगळे उंदीर आता एका रांगेत आणि एकमेकात सामावून एका मोठ्या काळ्या आकृतीचे रूप घेत होते. ती अजस्त्र काळी आकृती श्रुतीच्या असहाय्य शरीरावर गोलाकार घिरट्या घेत होती व असे वाटत होते की श्रुतीची उरली सुरली ऊर्जा आपल्याकडे खेचून घेत स्वतःमध्ये सामावून घेत होती. बाहेर श्रुतीचे बाबा धक्का मारून दार तोडण्याचा प्रयत्न करत होते व इकडे श्रुती असहाय्यतेने येणाऱ्या मृत्यूकडे बघत होती. ती काहीच करू शकत नव्हती. थोड्या वेळाने तिने आपले प्राण सोडले. श्रुतीच्या बाबांनी दरवाजाला जोराचा धक्का दिला
तसे श्रुतीच्या खोलीचे दार उघडले. आतमध्ये येऊन त्यांनी पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आतमध्ये श्रुती रक्ताच्या तारुळ्यात पडली होती. तिचा मृत्यू झाला होता. तिचे मृत शरीर अगदी छिन्नविछिन्न अवस्थेत पडले होते. शरीरावरील जखमांमुळे मृतदेहाची स्थिती इतकी वाईट होती की तिचा चेहरा सुद्धा ओळखायला येत नव्हता. आपल्या मुलीचा असा करुण अंत पाहून त्यांनी हंबरडा फोडला. श्रुतीचा मृत्यू अनैसर्गिक होता म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले. अशा प्रकारचा अनैसर्गिक मृत्यू पाहून पोलीस सुद्धा चक्रावून गेले होते. त्यांनी त्या जागेची संपूर्ण तपासणी केली व श्रुतीच्या मृत शरीराला पंचनाम्यासाठी पाठवले. पोलीस श्रुतीच्या बाबांची विचारपूस करीत होते. तेवढ्या तिथे मानव, ओवी, रोहन आणि सचिन आले. तेव्हा श्रुतीच्या बाबांनी सांगितले की हे सगळे श्रुतीचे मित्र आहे. पोलीस इन्स्पेक्टर नाईक यांनी त्यांना प्रश्न केला, श्रुतीचे कोणासोबत काही वैर होते किंवा काही प्रेम प्रकरण वगैरे? मात्र सगळ्यांनीच असे काही नव्हते म्हणत नकार दिला. आपल्या मैत्रिणीचा असा करुण अंत पाहून तिच्या मित्रांना फार दुःख झाले. ते चौघी एका जागी बसून झालेल्या घटनेवर चर्चा करत होते. श्रुतीच्या अशा वेळी जाण्याने ओवीला फार दुःख झाले होते, कारण तीच एक तिची सुखादुःखातली मैत्रीण होती, जिच्याजवळ ती प्रत्येक गोष्ट शेअर करत असे. सचिन रोहनवर काहीसा नाराज होत म्हणाला, हे सगळं तुझ्यामुळे झालंय रोहन. स्वतःवर लागलेल्या आरोपामुळे चिडून रोहन म्हणाला, माझ्यामुळे? ते कसे काय? मी काय केले? तेव्हा रागात येऊन सचिन म्हणाला, तू तो बॉक्स न सांगता घेतला आणि काय माहित त्यात असे काय होते ज्याने श्रुतीचा बळी घेतला. एकमेकांवर आरोप करत सचिन आणि रोहन दोघेही वाद घालू लागले. तेव्हा त्यांना शांत करत मानव म्हणाला, बस करा यार तुम्ही, ही वेळ झगडा करण्याची नाही. आता आपल्याला हे ठरवावे लागेल की पुढे काय होणार. आता आपले प्राण संकटात आहे. तेव्हा हैराण होऊन रोहन आणि सचिन दोघी एका स्वरात उच्चारतात, काय? आपले प्राण संकटात आहे? त्यावर मानव त्यांना सांगतो, श्रुतीच्या मृत्यूपासून एक सत्र सुरू झाले आहे आणि हे आपला प्राण घेतल्याशिवाय थांबणार नाही. कारण जरी रोहनने त्या बॉक्सची चोरी केली असली पण आपण पाचही जण यामध्ये अप्रत्यक्षरित्या सामील आहोत. त्यावर सचिन अधिकच चिडून गेला आणि रोहनवर आरोप करत म्हणाला, यात कोणाची चूक असेल तर ती फक्त रोहनची आहे. त्याची भरपाई आपण का करावी? मला आताच मरायचे नाही आणि आता तुझे तोंड देखील पाहायचे नाही. असे म्हणत सचिन तावातावाने तिथून निघून गेला. मानव त्याला मागून आवाज देत होता, पण सचिनने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. सचिन आपल्या घरी आला. आज तो घरी एकटाच होता, म्हणून मग त्याने घरातील सर्व खिडक्या व दारे घट्ट बंद केले. त्याच्या मनात अनेक विचारांचे युद्ध सुरू होते आणि त्याला आता भीती वाटत होती की ज्याप्रमाणे श्रुतीचा मृत्यू झाला तसे आपले तर काही बरे वाईट तर होणार नाही ना. त्याचे मन अधीर झाले होते आणि काय करावे हे त्याला सुचत नव्हते. विचार करून करून त्याच्या डोक्याचा अगदी भुगा झाला होता. ह्याच विचाराने त्याला ग्लानी आली. रात्रीचे 3 वाजले होते. सचिन आपल्या खोलीत झोपला होता. तितक्यात खोलीत अचानक गारठा निर्माण झाला. सचिनने पांघरलेली चादर अचानक बाजूला झाली आणि कोणीतरी झोपलेल्या सचिनचा पाय जोरात खेचला. त्यामुळे त्याला जाग आली. तो उठून बसला आणि भीतीने इकडे तिकडे पाहू लागला. तेवढ्यात त्याला कुठून तरी एका माणसाचा कुत्सितपणे हसण्याचा आवाज आला. तो हसण्याचा आवाज अगदी विचित्र होता. भीतीने त्याला घाम फुटला होता. आपल्या चेहऱ्यावरील घाम पुसत जरासा घाबरतच त्याने विचारले, कोण आहे? मात्र त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. थोड्या वेळाने पुन्हा तोच हसण्याचा आवाज आला. यावेळी मात्र त्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. खोलीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून तो विचित्र आवाज येत होता. सचिनची नजर त्या आवाजामागे असणाऱ्या व्यक्तीला सगळीकडे शोधत होती आणि काही वेळाने त्याचा शोध थांबला. समोरचे दृश्य पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच्या समोर एक मोठा विदूषक उभा होता. त्याची उंची किमान 8 फूट तरी असावी. त्याचे डोके सामान्य विदूषकापेक्षा अगदी मोठे होते आणि चेहरा अगदीच विकृत. त्याचे हातपाय असामान्यरित्या लांब आणि लवचिक, अनुकुचीदार दात. त्याचे ते विकृत रूप आणि हसणे कोणाच्याही मनात धडकी भरवणारे होते. ते सगळे सचिनला एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे भासत होते. त्याला पळायचे होते, पण भीतीने त्याचे हातपाय
थरथर कापत होते. त्या विदूषकाने आपला हात लांब करून सचिनचा गळा आवळायला सुरुवात केली. क्षणाक्षणाला त्याची पकड मजबूत होत होती. त्याने लांब केलेला आपला हात आखूड करत सचिनला स्वतःजवळ खेचले आणि आपल्या सुळ्यासारख्या टोकदार दाताने चावा घेत त्याच्या गालावरची चामडी फाडून टाकली. त्यानंतर त्याने त्याच्या मानेवरच्या भागात दात गडवून तो भाग फाडून टाकला. सचिन मरण यातनेने किंचाळत होता, पण त्याच्या दुर्दैवाने त्याला ऐकण्यासाठी आणि वाचवण्यासाठी तिथे कुणीच नव्हते. सचिन खाली फरशीवर विवळत पडला होता. त्या सैतानी विदूषकापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्या विदूषकाचे रूपांतर एका काळ्या आकृतीत झाले आणि सगळीकडे काळोख पसरला. अंधारात एक किंकाळी ऐकू आली आणि सचिनने आपले प्राण सोडले. दुसऱ्या दिवशी सकाळी मानव सचिनला कॉल करण्याचा प्रयत्न करत होता. रिंग जात होती, पण सचिन कॉल उचलत नव्हता. आतापर्यंत त्याने 10 ते 12 वेळा कॉल करून बघितले, पण सचिनकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे मानवला आता सचिनची चिंता वाटू लागली होती. मनात अनेक वाईट विचार येत होते. त्याने तडक रोहन आणि ओवीला फोन करून बोलावून घेतले. मग ते तिघेही सचिनच्या घराकडे निघाले. मानव, ओवी आणि रोहन सचिनकडे जात असताना रोहन म्हणाला, मला तर दाट संशय येतोय. जे काही श्रुतीसोबत घडलं तसं काही सचिनच्या बाबतीत तर घडलं नसावं. त्याला मध्येच टोकत ओवी म्हणाली, रोहन, काही अंदाज लावू नकोस, तसं काही नसणार. थोडासा वरमत रोहन म्हणाला, तसं नाही ओवी, मला फक्त त्याची चिंता वाटत होती म्हणून मी. ओवीने त्याच्याकडे एक वृक्ष कटाक्ष टाकला. तसा तो समोर बोलायचा थांबला. तेवढ्या सचिनचे घर आले. त्यांनी कारमधून खाली उतरून पाहिले तर तिथे लोकांची गर्दी दिसली. सचिनचे आई बाबा मोठ्याने विलाप करत होते व पोलीस आपली चौकशी करण्यात व्यस्त होते. त्या तिघांना समजायला वेळ लागला नाही की काय घडले आहे. समोर आपल्या मित्राचा इतका भयानक आणि करुण अंत पाहून ते तिघे अगदीच हादरून गेले. त्या तिघांना पाहून इन्स्पेक्टर नाईक त्यांच्या जवळ येत म्हणाले, तुमच्या अजून एका मित्राचा विचित्र पद्धतीने खून झालाय. हे बघा, अजूनही वेळ आहे. तुम्हाला जे काही माहीत असेल ते सगळे आम्हाला खरं खरं सांगा, नाहीतर कदाचित तुमच्या जीवालाही धोका उद्भवू शकतो. सर, आम्ही. ओवी काय बोलणार तोच रोहन तिला मदतच थांबवत म्हणाला, नाही सर, याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाही. इतके बोलून रोहनने मानव आणि ओवी दोघांनाही तिथून निघण्याचा इशारा केला. बाहेर आल्यावर ओवी म्हणाली, रोहन, तू मला का थांबवले? आपण सगळं काही खरं सांगितले असते इन्स्पेक्टर साहेबांना. त्यावर चिडत रोहन म्हणाला, ओवी, तुझे डोके ठिकाण्यावर आहे काय? काय सांगितले असते तू त्यांना आणि त्यांनी आपल्यावर विश्वासही ठेवला नसता. ओवी काहीशी चिंतातूर होत बोलली, मग आता काय करायचे? श्रुती आणि सचिन सोबत जे झाले ते आता आपल्या सोबतही होणार. आपल्याला यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल. ओवीशी सहमत होत मानव म्हणाला, ओवी बरोबर बोलत आहे. आपल्याला काहीतरी करावेच लागेल. मला वाटते सगळ्या घटना रोहन तू तिथून चोरलेल्या त्या अँटिक बॉक्सशी निगडीत आहे. स्वतःवर चोरीचा आळ लागलेला पाहून रोहनला राग आला, पण परिस्थिती त्याच्या विरुद्ध होती म्हणून तो गप्प बसला. मानव पुढे म्हणाला, आपल्याला तो बॉक्स जिथून आणला तिथे परत करावा लागेल. त्या महिलेला ह्याबद्दल बरेच काही माहीत असणार. तिला सगळं खरं सांगून तिची मदत मागावी लागेल. तीच आता आपल्याला या प्रकरणात मदत करू शकते. ठीक आहे, मग उद्या सकाळ होताच आपण तिकडे जायला निघू, रोहन म्हणाला. ओवी आणि मानव दोघेही सहमत होते. रात्र झाली होती. आकाशात ढग दाटून आले होते. आता कधीही पावसाला सुरुवात होणार होती. थोड्या वेळाने मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. ओवी आपल्या रूममध्ये झोपली होती. तेवढ्या तिला तिच्या पायावर एक थंड स्पर्श जाणवला. तो कुणाच्या तरी हाताचा स्पर्श वाटत होता आणि हळूहळू तो हात तिच्या पायापासून वर सरकत तिच्या मांड्यापर्यंत आला होता. त्या स्पर्शाने तिला असहज वाटत होते. ओवी खडबडून जागी झाली. खोलीत अंधार असल्याने तिला नीटसे काही दिसत नव्हते. अचानक वीज चमकली आणि त्याच्या उजेडात तिला समोर एक चेहरा दिसला. तो चेहरा पाहून तिच्या मनात धडकी भरली. तिला काहीतरी आठवले आणि भीतीने ती मागे सरकली. तिने हात लांब करत बाजूला असलेला नाईट लॅम्प लावला. आता तो चेहरा अगदी स्पष्ट दिसत होता. तो एक पुरुष होता. त्याचा चेहरा विकृत पद्धतीने सडलेला होता. चेहऱ्यावर जखमा आणि त्यातून वाहणारे रक्त कोणाच्याही मनात धडकी भरवणारे होते. ती इतकी घाबरली होती की त्याला पाहून ओवीच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. ओवीने घाबरून जवळ असलेली चादर आपल्या भोवती गुंडाळून
स्वतःचे सर्व अंग झाकले, पण त्या पुरुषाच्या डोळ्याच्या एका इशाऱ्याने ती चादर हवेत उडून बाजूला झाली. तो मोठ्याने हसत होता. त्याचे ते हसणे एखाद्या सैतानाप्रमाणे होते. ते पाहून ओवीच्या मनात धस झाले. तो सैतानी पुरुष आता ओवीकडे चालत येत होता. बेडवर बसलेली ओवी मागे सरकत होती. घाबरून तिने आपले पाय पोटाशी घेऊन गुडघ्यांमध्ये स्वतःचे डोके लपविले. अचानक तिचे पाय खेचले गेले आणि घसरत ती बेडवर उतानी पडली. तिचे दोन्ही हात आपोआप बाजूला झाले. एखाद्या अदृश्य शक्तीने तिचे हात आणि पाय जणू काही घट्ट पकडून ठेवले होते, ज्यामुळे तिचे शरीर बेडवर खिळून राहिले होते. अचानक तिने घातलेला गाऊन आपोआप फाटायला लागला. टरटर करत तो गाऊन आता पूर्णपणे फाटून गेला होता. त्यामुळे तिचे आंतरवस्त्र साफ दिसत होते. तिचे ते नितळ गोरेपान आणि कमनीय शरीर पाहून तो सैतानी पुरुष तिच्याकडे आकर्षित होत होता. समोर काय होणार आहे याची कल्पना करून ती अधिकच घाबरली होती. तिला अशा स्थितीत पाहून तो सैतानी पुरुष अधिकच चेकाळला होता. तो हळूहळू आता तिच्याकडे येत होता. त्याचे वृक्ष हात तिच्या पायावरून फिरवत आता त्याने तिच्या मांडीपासून पोटापर्यंत आणले होते. त्याच्या कठोर हातांना तिच्या सौम्य आणि मऊ शरीराचा होणारा स्पर्श त्याला सुखावत होता. तो ओवीला निर्दयीपणे चिरडत होता. ओवी किंचाळत होती आणि किंचाळण्याशिवाय ती आणखी काहीच करू शकत नव्हती. तिची किंकाळी ऐकून तिच्या आईला जाग आली होती व ती आपल्या खोलीतून धावतच बाहेर आली आणि ओवीच्या रूमचं दार ठोठावत काळजीने म्हणाली, ओवी, ओवी, काय झाले? दार उघड. पण आत ओवी सैतानाच्या कैदेत होती. तिला काही सुचत नव्हते. आता ती प्रतिकारही करू शकत नव्हती, कारण त्या अदृश्य शक्तीने तिची हालचाल रोखली होती. असहाय्यपणे ती फक्त स्वतःच्या डोळ्याने तिची लुटणारी आबरू पाहण्याशिवाय ती काहीच करू शकत नव्हती. तिच्या डोळ्यात पाणी होते. ती रडत आणि गयावया करत म्हणाली, सर, प्लीज सोडा मला. पण तिची आर्जव त्याच्या कानापर्यंत पोहोचलीच नाही. त्या हैवानाने तिच्या आंतरवस्त्रावर हात घातला आणि तो खेचून फाडणार तोच थाड असा आवाज झाला व त्या खोलीचे दार उघडले गेले आणि प्रकाशाचा एक मोठा पुंजका निर्माण झाला, ज्याने ती सैतानी शक्ती एखाद्या कसपटाप्रमाणे ओवीच्या शरीरापासून दूर फेकली गेली आणि हवेत विरत ती गायब झाली.